सर्वांना नमस्कार. लॉकडाऊन एक प्रेमकथा अमर मानसी या लव्ह स्टोरीचे 35 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ऐकू शकता. आज आलिशानं प्रतीकला फोन केला आणि तो आजही म्हणाला, आलिशा, विल यू मॅरी मी? आलिशा हसून म्हणाली, नाही नाही नाही. आणि प्रतीक हसायला लागला. आज इतके दिवस झाले या घटनेला, पण त्याचा प्रश्न बदलला नाही आणि तिचं उत्तरही बदलत नव्हतं. आणि ती म्हणाली, प्रतीक, तू पुण्याला येशील का? प्लीज, आपल्याला अमरच्या घरी जावं लागणार आहे. येशील ना तू माझ्यासोबत? प्लीज. आणि प्रतीक हसून म्हणाला, नक्की येईन. का नाही येणार? मला तुझा कृष्ण बघण्याची संधी तरी मिळेल त्या निमित्ताने. तू तर मला साधा त्याचा फोटोही दाखवला नाहीस. ती म्हणाली, कारण मी त्याचे सगळे फोटो डिलीट करून टाकले आहेत. आता फक्त एकच फोटो आहे त्याचा माझ्याजवळ. आणि प्रतीक म्हणाला, तुझ्या मनात, हो ना? ती हसून म्हणाली, अगदी बरोबर. मग येशील ना? हो येतो, असं म्हणून तो आला. दोघांनी आज मुद्दाम मॅचिंग कपडे घातले होते आणि तिनं मुद्दाम अमरला न आवडणाऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. खाते पुढे कळलंच. मानसीला 9वा महिना सुरू असतो. नोकराकडून राजलक्ष्मी स्वयंपाक बनवून घेत होती आणि बरेच पदार्थ बनत होते किचनमध्ये. राजलक्ष्मीला तर अनघा येते तेव्हा जसा उत्साह असतो तसाच उत्साह होता तिच्या अंगात. आणि अमरनं सांगितलं की तिला हा पदार्थ आवडत नाही, तो आवडतो. जो तिला आवडतो तोच बनवा. अमरसुद्धा आलिशाची वाट पाहत होता फार आतुरतेने, कारण ती जरी आता कुणाची बायको असली तरी प्रेमाला कुठं बंधन असतं. ते तर मनापासून मनावर केलं जातं आणि शरीराच्या पलीकडे केलं जातं. जात, धर्म, देश सगळ्यांच्या पलीकडे, सगळ्या मर्यादा ओलांडून जाऊन प्रेम केलं जातं. आता मानसीसुद्धा आलिशाची वाट बघत होती. आलिशाला पाहण्याची तिला उत्सुकता लागली होती. इतकं काय आहे तिच्यात जे अमर तिच्यावर इतकं प्रेम करतात हे तिला पाहायचं होतं. ती अवघडलेली होती तरीसुद्धा तिला शक्य होईल तेवढं ती करत होती. आणि हॉलमध्ये पुसलेल्या ओल्या फरशीवरून तिचा पाय घसरला आणि मागे उभे असलेल्या अमरनं तिला लगेच मिठीत घेऊन सावरलं. आणि अमर तिला ओरडून म्हणाला, मनू, काय करतेस? तुला किती वेळा सांगितलं की धडपड करत जाऊ नकोस. बस बरं खाली, नाहीतर बेडरूममध्ये जाऊन आराम कर. आणि ती म्हणाली, अहो, काही नाही झालं मला. तुम्ही काही होऊ देता का मला? आणि आज खूप खुश आहात ना ती येणार म्हणून, तुमची राधा? आणि तो हसून म्हणाला, हो, खुश तर आहेच, पण फक्त तुझ्यामुळे. तू जर मला माझ्या मनाची घालमेल समजून हे क्लिअर करून दिलं नसतं तर आज मी इतका खुश दिसलो नसतो. मनू, तू खूप ग्रेट आहेस. नात्यांचा गुंता कसा सोडवायचा हे तुझ्याकडून शिकावं. आणि माझ्या मनातला गुंतासुद्धा तूच सोडवलास. आय लव्ह यू मन्या, असं म्हणून त्यानं तिच्या कपाळावर किस केला. आणि तो म्हणाला, पण तुम्ही दोघी अजिबात सेम नाही बरं का. म्हणजे स्वतःऐवजी इतरांचा विचार करण्याच्या बाबतीत तुम्ही आहात एकसारख्या, पण आवडीनिवडी मात्र वेगवेगळ्या आहेत दोघींच्याही. ती म्हणाली, छे हो, स्वतःचा विचार तर मी केला, मी स्वार्थी झाले. तिनं मात्र स्वतःचा विचार न करता फक्त माझा विचार केला, आपल्या कुटुंबाचा विचार केला. ती ग्रेट आहे माझ्यापेक्षा. आणि अजून काय काय आवडतं तिला, मला सांग ना. आणि फुलं कोणती आवडतात? आणि अमर सांगू लागला की तिला पिवळा गुलाब आवडतो, पण तुला आवडत नाही, हो ना? आणि मानसी हसून नाक मुरडत म्हणाली, हो ना, लहान बाळाच्या शीसारखा दिसतो तो. आणि अमर हसून म्हणाला, मनू डार्लिंग, आता लहान बाळाची शी काढायची आहे तुला, कितीही नाही म्हणालीस तरी आणि कितीही नाक मुरडलं तरी, कळलं का? तिथे मात्र तिरस्कार करू नकोस पिवळ्या रंगाचा. आणि ती म्हणाली, ती तर कशी करेल, आपलं बाळ आहे ते, त्याच्यावर तर मी फक्त प्रेम करणार, जितकं तुमच्यावर करते तितकंच. आणि आणखीन काय आवडतं तिला? तो म्हणाला, तिला निळा रंग अजिबात आवडत नाही आणि कपड्यांमध्ये मात्र लव्हेंडर रंग आवडतो. मी कित्येक वेळा लव्हेंडर ड्रेस तिला गिफ्ट केले आहेत. आणि अमर आता तिला तिच्या सगळ्या आवडीनिवडी सांगत होता खूप उत्साहात. आणि मानसीलासुद्धा हेच हवं होतं की आलिशाला घेऊन त्यानं तिच्यापासून काहीच लपवू नये. म्हणून तिने अमरला बोलता केला होता, त्याची घुसमट संपवली होती. जे प्रेम आहे ते मनात ठेवून कुडत बसण्यापेक्षा जे आहे ते कबूल करून पुढं गेलेलं बरं, अगदी मोकळेपणानं. एकमेकांच्या आयुष्यात इंटरफेअर न करतासुद्धा प्रेम करता येतं हे तिनं अमरला समजावून सांगितलं होतं. आणि आता मानसीला जाणवलं की आवडीनिवडीच्या बाबतीत आलिशा मानसीपेक्षा वेगळी होती. आणि अमर म्हणाला, मनू,
तुला कोबीची कोशिंबीर खूप आवडते, तू करशील? तुझ्या हातची खूप छान लागेल, आवडेल तिला. तू इथेच बस, मी तुला सगळं साहित्य इथेच आणून देतो. ती म्हणाली, बरं करते, पण तुम्ही कशाला साहित्य आणाल? नोकर आहे की, तो आणतोय. आणि म्हणाली, पण ते दोघे आले की मग करते हां. काय आहे ना, जास्त वेळ कोशिंबीर करून ठेवली की तिची टेस्ट कमी होते ना. अमर म्हणाला, ओके, पण एव्हाना यायला हवी होती ना, का नाही आली? असं म्हणून त्यानं घड्याळात पाहिलं आणि इतक्यात दरवाजाची बेल वाजली. अमरने पळतच जाऊन दरवाजा उघडला आणि त्याची निराशा झाली. दरवाजात तर पोस्टमन होता, इन्शुरन्सचे पेपर आले होते घरी. मग तो पुन्हा परत फिरला. मानसी म्हणाली, येईल होती, तुम्हाला तिचं लग्न झालेलं बघायची घाई चालली आहे, हो ना? मला माहीत आहे. तो म्हणाला, अगदी बरोबर. आणि पुन्हा बेल वाजली आणि त्याने दरवाजा उघडला. दारात अलिशा आणि तिच्यासोबत प्रतीक उभा होता आणि अमर तिला नखशिकांत निहाळत होता. तशाच प्रेमळ नजरेने जसा तो तिला आधी पाहायचा. किती सुंदर दिसत होती ती. मोकळे सोडलेले केस, जास्त लांब नव्हते, मिडियम साईजचे होते. गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, कपाळावर सिंदूर आणि 2 भुवयांच्यामध्ये छोटीशी टिकली. ओठांना फिक्कट लाल रंगाची लिपस्टिक, निळी निळी साडी सोनेरी जरीच्या काठाची आणि वन साईड घेतलेला पदर. अमरची तर नजरच तिच्यावरून हटत नव्हती. तिला याच तर रूपात बघायची होती त्याला, पण त्याची बायको म्हणून. त्याचं लक्ष तिच्या मंगळसूत्रावर गेलं, जे त्याच्याच नावचं होतं, आणि आता ती प्रतीकची बायको होती हे तो विसरला होता आणि तो तिच्याकडेच बघत होता. तीही हसून त्याच्याकडे बघत होती आणि प्रतीक त्या दोघांकडे बघत होता. अमरला पाहून प्रतीकला कळलं की आलिशा का त्याच्यासाठी इतकी वेडी आहे. अमरचं व्यक्तिमत्व खूपच इम्प्रेसिव्ह होतं आणि त्याहीपेक्षा त्याचा स्वभाव खूप रॉयल होता. आणि मग प्रतीकनेच दोघांच्यामध्ये एक चुटकी वाजवली. तसा अमर ओशाळला, खजील झाला आणि खाली बघून म्हणाला, सॉरी, या ना, आत या. आणि ज्या घरात आलिशाला सून म्हणून यायचं होतं त्या घरात आज ती पाहुणी म्हणून आली होती, पहिल्यांदा. उंबरा ओलांडताना तिला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं आणि आत येताना ती हळूच प्रतीकला म्हणाली, प्रतीक, जरा जपून बोल त्याच्याशी, तो खूप हुशार आहे. आपल्या या नाटकाचा त्याला थांगपत्ता लागता कामा नये. तू बोलताना काही चुकू नकोस, कमी बोल, तो तुला एका मिनिटात पकडेल. मग अमरने आईला हाक मारली, आई बाबा बाहेर या. राजलक्ष्मीला पाहून आलिशाने प्रतीकला खुणावलं आणि दोघांनीही जोडीने आईबाबांना नमस्कार केला. अखंड सौभाग्यवती भव, असा राजलक्ष्मीने आलिशाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. आणि आलिशा मनात म्हणाली, सौभाग्यवती, पण कोणाची? कोणाचीच नाही, पण पुढच्या जन्मी नक्की अमरची सौभाग्यवती होईन. आई, तुम्ही या जन्मी दिलेला हा आशीर्वाद मला पुढच्या जन्मी लाभू दे, एवढीच इच्छा व्यक्त करते मी. मग राजलक्ष्मीने मानसीची आणि आलिशाची ओळख करून दिली आणि दोघीही समोरासमोर आल्या. आतापर्यंत एकमेकींविषयी खूप ऐकलं होतं, बोललं होतं, पण प्रत्यक्ष भेटण्याचा योग आज आला होता. आणि दोघेही एकमेकांकडे बघून मनातच म्हणत होत्या, इतकं काय आहे हिच्यात जे माझ्यात नाही. खरं तर दोघीही तितक्याच तोलामोलाच्या होत्या. मग आलिशाने मानसीच्या तब्येतीची चौकशी केली आणि मानसीने सुद्धा आलिशाची चौकशी केली आणि मानसीने डोळ्यांनीच तिच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करत मनातच म्हणाली, थँक्यू. मग आलिशाने अमर आणि प्रतीकची सुद्धा ओळख करून दिली. हा अमर, माझा मित्र, असं म्हणून. दोघांनीही एकमेकांकडे हसून हस्तांदोलन केलं. आता सगळे हॉलमध्ये बसले होते. अमर मानसी शेजारी बसला होता आणि आलिशा शेजारी प्रतीक बसला होता, पण दोघांमध्ये थोडं अंतर होतं. आता आलिशा नोटीस करत होती की सगळं तिच्या आवडीचं केलेलं दिसत होतं, अगदी पिवळ्या रंगाच्या गुलाबापासून, आणि हे अमरनं केलं आहे हे तिनं ओळखलं. आणि मानसीने अमरच्या पोटात कोपर मारला आणि हळूच म्हणाली, काय हो, तुम्ही तर म्हणाला होता तिला निळा रंग आवडत नाही, लव्हेंडर रंग आवडतो. मग तिने तर आज निळ्या रंगाची साडी घातली आहे. तुम्ही खरं बोलत होता ना माझ्याशी? अमर भुचकळ्यात पडला आणि म्हणाला, काही कळत नाही गं, पण तिला निळा रंग नव्हता आवडत. आणि बघ ना, दोघांनी पण निळेच कपडे घातले आहेत, हे जरा अति वाटत नाही का? आड. मानसी म्हणाली, अहो, ती किती खुश आहे दिसतंय ना, आणि नवरा बायकोने मॅचिंग केलं तर काही बिघडलं का?
नवीनच लग्न झालं आहे ना त्यांचं, मग एवढं चालतं. पण तो म्हणाला, मनू, नवरा बायकोनं मॅचिंग केलं तर बिघडत नाही. त्यातून हे कळतं की त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. आणि त्याचा दुसराही अर्थ निघतो की ते खोटं बोलत आहेत. जेव्हा जास्त देखावा केला जातो प्रेमाचा, तेव्हा ते खोटं वाटायला लागतं. कारण अलिशा माझ्या इतकं प्रेम कोणावरच करू शकत नाही. मग आता इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. राजलक्ष्मीला अलिशा आणि प्रतीकची जोडी खूप आवडली आणि अमर न राहून म्हणालाच, आज दोघांनीही मॅचिंग करायचं कसं ठरवलं. आणि प्रतीक आणखीन जास्त चांगलं नाटक वठवण्याच्या उद्देशाने उत्साहाच्या भरात म्हणाला, ते काय आहे ना, आलिशाला हा रंग खूप आवडतो ना, म्हणून मग आम्ही मॅचिंग करायचं ठरवलं. आणि आलिशाने डोक्यावर हात मारून घेतला आणि त्याला चिमटा काढला आणि म्हणाली, खाल्लीस ना माती, कमी बोल ना. आणि अमरने एक भुवई उंचावली आणि म्हणाला, आलिशा, तुला कधीपासून निळा रंग आवडायला लागला. आणि आलिशा कसनूस हसत बाजू सावरत म्हणाली, अरे ते आमचं लग्न झाल्यापासून मला हा रंग आवडायला लागला, कारण प्रतीकला सुद्धा हा रंग आवडतो ना, म्हणून. आणि अमर मनात म्हणाला, सगळ्यांना पटत असलं तरी मला मात्र हे कारण पटत नाही. नक्कीच कुठंतरी पाणी मुरत आहे. मग मानसीने कोबीची कोशिंबीर बनवली आणि सगळे जेवायला बसले. आणि अमर म्हणाला, आई, तू त्या दोघांना घास भरवायला नाही सांगणार. आणि राजलक्ष्मी म्हणाली, अरे हो, विसरलेच की, नवे नवरा बायको आहात ना तुम्ही, आणि दोघांच्याही घरी कोणीच नसतं. मला तर आलिशाची लग्नात खूप हौस करायची होती, पण तिने तर कोर्ट मॅरेज केलं. मग तुमचं कोड कौतुक कोण करणार? मीच ना. चला एकमेकांना घास भरवा. तसं दोघांनीही डोळे मोठे केले. आणि आता आलिशा आणि प्रतीक जाम पेचात अडकले. आणि आलिशाला समजलं की अमरला त्या दोघांवर शंका आली आहे. तिनं प्रतीकला बघितलं आणि म्हणाली, आता काय करायचं? तो म्हणाला, तूच सांग, आता काय करायचं? दोघेही खूप अवघडलेले दिसत होते. अमरचं त्या दोघांवरही बारीक लक्ष होतं. मग अमर म्हणाला, भरवताय ना घास एकमेकांना? आणि कसनूसं हसून अलिशानं एक घास उचलला आणि खूप अवघडल्यासारखं करून दुसरीकडे बघूनच प्रतीकला ती घास भरवायला लागली. आणि तो घास खाण्यासाठी प्रतीक धडपड करत होता, पण खूप संकोचल्यामुळे आलिशाचा हात सारखा हलत होता आणि तो घास प्रतीकच्या तोंडापर्यंत जातच नव्हता. आणि बिचारा प्रतीक डावीकडे उजवीकडे खाली वर तोंड फिरवत होता. आणि मग त्यानं तिचा हात पकडून तो घास खाल्ला. आता सगळे हे पाहत होते आणि हसत होते, पण अमर मात्र हसला नाही. आणि अमर हसला नाही म्हणून आलिशाला टेन्शन आलं, कारण त्याचा संशय वाढला असणार नक्कीच, असं तिला वाटलं. आणि मग प्रतीकने आलिशाला घास भरवला आणि तिने फार संकोचून तो घास खाल्ला. मग सगळ्यांना वाटत होतं की ती लाजत आहे, पण ती लाजताना कशी दिसते हे अमरला बरोबर माहीत होतं. आणि आता ती लाजत नव्हती हे नक्की. मग जेवता जेवता गप्पा चालल्या होत्या. आलिशाला राजलक्ष्मीनं विचारलं की रितेश आणि अन्वी कशा आहेत. आलिशा म्हणाली, आई, आता प्रतीक आहे माझ्यासोबत, तुम्हाला काळजी करायची खरंच गरज नाही. आणि अमर, तू सुद्धा काळजी करू नकोस. मी आणि प्रतीक आता मिळून त्या दोघांना मोठं करू. आणि अमर गप्प बसला. आता जेवता जेवता प्रतीक बडबड करतच होता. आलिशाच्या लहानपणीच्या आठवणी सांगत होता. आलिशाला तर भीतीच वाटत होती, तो भस्कन काहीतरी सांगून बसेल की काय. आणि जेवता जेवता प्रतीकला ठसका लागला. राजलक्ष्मीने प्रतीकला पाणी दिलं, पण आलिशा मात्र जागची हलली नाही. थोडं नवल वाटलं, पण कोणी जास्त लक्ष नाही दिलं. आणि 2-3 मिनिटांनी जेवण करताना अमर हसत होता आणि अमरला ठसका लागला जेवता जेवता. आणि आता मानसी तर अवघडलेली होती, तिला पटकन उठता आलंच नाही. पण आलिशा मात्र झटदिशी उठली त्याच्या काळजीने, तिच्याही नकळत, आणि त्याला पाणी देत म्हणाली, अमर, हळू ना, किती वेळा सांगितलं की जेवताना हसत जाऊ नकोस, तुला ठसका लागतो, तरी का हसतोस? आणि हे पाहून मात्र सगळ्यांनी आलिशाकडे आश्चर्यानं पाहिलं, अगदी अमरने सुद्धा. आणि आलिशा मात्र घाबरली. आता अमर, मानसी आणि आलिशा यांच्या आयुष्यात पुढे काय घडेल, काय आहे त्या सूत्रधाराच्या मनात, हे पाहणं रंजक ठरणार आहे. सो कीप वॉचिंग.